वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण बघणार आहे ओला, उबर, रॅपिडो ह्याच्यामध्ये आणि गॅस सकट किती इन्कम होती आपली आता बघू. आणि ह्याच्यामध्ये ॲपचे किती विकनेस जे आहेत ॲपचा त्या सगळ्या दाखवून देतो. मी वापरतो 400 रुपयाचा ॲटो क्लिकर. ते कुणाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, ते क्लिअर सांगतो. मी ॲटो क्लिकर वापरतो. ॲटो क्लिकरचं काम काय आहे की मी जेवढी सेटिंग करेल 200 अबो ते टॉप किती असेल 700-800, 200 ते 700 मधल्या सगळ्या बुकिंग बसतात. प्लस ओला आणि रॅपिडो ह्या दोघांना ॲटो क्लिकर चालतो तो. बघू आता आजची सुरुवात. आज आहे सोमवार. पहिला आलो आपण गॅस पंपात थोडीफार गर्दी आहे तो नॉर्मली, एवढं काय नाही. तर बघू, करू गॅस टाकून सुरुवात आपली. चला बघू आता. पहिली बुकिंग उचललेली आपण. पहिली बुकिंग होती औंध पाषाण रोड का औंध बाणेर रोड होती. चला बघू पिकअप करू किती इच्छा होती आणि किती मीटरने होतात ते बघू आपण. मीटरने जायला लागतं ना 6.45. आपला औंधचा ड्रॉप झाला. औंधला भेटला आपल्याला मीटरने 119 रुपये, 219 रुपये. आणि ऑनलाईन दाखवले होते काहीतरी. ओलाचा ड्रॉप झालेला आहे आपला औंधचा. पहिली बुकिंग, पहिल्या बुकिंगचे ऑनलाईन दिले आपल्याला 200 रुपये आणि मीटरने येऊन आलो होतो 219 रुपये झाले, म्हणजे जे वरचे 19 रुपये वाढले. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते आणि कुठं जातोय आपण. चला दुसरी बुकिंग औंधमधनं भेटलेली आपल्याला खाराडी उबेरला. आता मीटरने होतात का नाही तरी बघू. मीटरने ओला उबेरमध्ये किती फरक पडतो आपण हे पण बघू. चला आपली औंधवरनं आपण आलेलो खराडीला. खराडी होते 20 किलोमीटरचे राईड. 20 किलोमीटरच्या राईडसाठी आपल्याला भेटले उबेरकडनं खास म्हणायची गोष्ट 275 रुपये. 20 किलोमीटरला 17 रुपये पर किलोमीटरने. प्लस वेटिंग तर देतच नाही ते. पर जे 17 रुपये पर किलोमीटर आहे त्यांनी बी ते पैसे देत नाहीत. आता मला दाखवलेले 275 रुपये दाखवलेले. मला कॅश कलेक्टेडसाठी तेवढे दिले. नंतर मला दिले त्यांनी 298 रुपये. हे डिफरन्स का करतं उबेर ते त्यांना माहिती, त्यांची मार्केटिंग कशी आहे ते मला नाही माहिती. पण मला मीटर दादाने दिले 364 रुपये. काय का 364 अख्खे 80-90 100-110 रुपयाचा तर एका बुकिंगमध्ये फायदा झालेला आहे. त्याला बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते. आता वाजणाऱ्या स्पॉटवर आलो आहे खराडीच्या. बघू आपण ॲटो क्लिकरने काय मिळत आहे का नाही. ओला आणि रॅपिडोसाठी ॲटो क्लिकर आहे. उबेरच्या ज्या राईड्स असतील त्या विदाऊट ॲटो क्लिकरच बसतात. बघू आपण. माहिती ना मीटर कंपल्सरी ऑनलाईन ऑनलाईन मीटर Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. आपण आलो होतो खराडीतनं म्हणजे कोंडव्याच्या मधल्या साईडला आलेलो. हंडीवाडी का काहीतरी नाव आहे हंडीवाडी, मला नाही ह्या साईडचं एवढं माहिती. खडी मशीन चौकाच्या येत ना वरच्या साईडला आलेलो एवढं सांगू शकतो. गेली बुकिंग ऑर्डर. चला जाऊ द्या. आत्ता त्या बुकिंगचे प्राईस किती भेटली मला कॅश कलेक्टरसाठी उबेरने दिली 271 रुपये. मला उबेरने त्यांचे ते हे करून
मला उबेरने दिले 22 रुपये एक्स्ट्रा करून 291 रुपये. आणि हे जे आहे त्यांनी दिले मला 350 रुपये, म्हणजे 50 रुपये तरी बुकिंगमध्ये वाढले. म्हणजे माझे इथले इथं बघायला गेलं तर 150 रुपये तयार झालेले आहेत. 150 रुपये गॅसचे. अजून किती पाहिजे मला? 150 रुपयात अजून गॅसचे करायचे. इतर वरच्या वर गॅस तयार होतो का नाही तुम्हीच बघा आता. समजलं? हो. आत्ता आपण आलेलो कोंडव्यातनं. कोंडवा ती कधी खडी मशीनच्या इकडनं आलो होतो आपण. बानेर पासून लिंक रोडच्या खालच्या साईडला आलेलो, बानेरमध्येच धरा. त्याचं बिल झालं कम्प्लिटली कॅश कलेक्टेडसाठी उबेरचं झालं बिल 285 काहीतरी कॅश कलेक्टेडसाठी आले होते. त्याच्यानंतर मला उबेरने दिले 309 रुपये आणि आपल्या मीटरदाराने दिले 397 रुपये आणि कस्टमरने 400 रुपये दिले. त्याचे कस्टमर चांगले होते म्हणून मला एवढं हे नाही वाटलं. आणि माझ्या चॅनलला माझे जे व्हिडिओ बघताय त्याच्यासाठी फक्त एक ऑफर आहे. माझे जे वॉचिंग करते त्याच्यासाठी माझ्या गाडीमध्ये जर बसले तुम्ही सबस्क्रायबर असाल तर माझ्यातर्फे ऑफ मिळू शकतं. फक्त माझ्या गाडीमध्ये बसल्याच्यानंतर मला सांगा तुम्ही की मी तुमचा व्हिडिओ बघतो, सबस्क्रायबर आहे असं मला सांगा. मी तुम्हाला काय ना काय तर चांगलं ऑफ नाही तर काय ना काहीतरी भेटेल एवढी गॅरंटी जरा. I'ma slow down. Don't wanna hear it talking shit for the drama. Coming up and send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. 'Cause when the bullets fly, you're the last one to die. आत्ता मी उबेरची घेऊन आलो होतो. बालेवाडी म्हणून नाव आलेलं, पण मी राधा चौकाच्या वरच्या साईडला लेफ्ट साईडला सोसायटी आहे तिथं आलो होतो. माझं काय झालं, मीटर टाकलं मी आणि ते गाडी चालू गेल्या मीटर टाकलं की 1-2-3 सेकंद थांबायला लागतं, नंतर मीटर पडतो. मग तो मीटर टाकला मी आणि डायरेक्ट निघलो. 1 किलोमीटर पुढं आल्याच्या नंतर त्यांनी कस्टमरने सांगितलं की दादा मीटरच नाही पडला म्हणून. आणि मीटरकडे मी बघितलं तर पूर्ण ब्लाइंड होतं. म्हटलं चालतंय म्हटलं, परत तिथल्या तिथं टाकला आणि घेऊन आलो. 1 किलोमीटर पुढं आल्याच्या नंतर ड्रॉप आत्ता झाला. ड्रॉपला दाखवले कस्टमरकडे घेण्यासाठी 4.800 मीटरला फक्त 42 रुपये. किती पट योग्य आहे उबर. ते RTO आम रिक्षावाल्या म्हणा, आम 4 व्हीलरवाले म्हणा, ट्रान्सपोर्टवाले यांच्या हात धुवून मागे लागतं. आणि ह्या गोष्टीच्या मध्ये RTOने हात का घालत नाही की रिक्षावाल्या संघ म्हणा, 4 व्हीलरवाल्या संघ असा अन्याय होतो आहे. ह्याच्यावर का लक्ष जात नाही कुणाचं ते मला माहिती नाही. मला मीटरने झाले 70 रुपये. त्यांनी 70 रुपये पे केले, 69 रुपये प्लस मला त्याच्याकडनं 42 दाखवलेले. 84 रुपये म्हणजे 42 रुपये मला तिकडनं भेटले. आणि हे 70, 110 रुपयाचा राऊंड झाला 5 किलोमीटरसाठी. आता बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते आपल्याला. आत्ता आपल्याला बालेवाडीच्या राधा चौकाच्या इथनं भेटलेली आहे रामनगर बावदान. चला बघा बावदानचे किती पैसे मिळतात आपण बघू आता. लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. 0785. बानेरवरनं आलो होतो आपण बावदानला. बावदानचा ड्रॉप केला आणि बावदानचा ड्रॉप केल्या आपल्याला बसली सनसिटी बसली. दाखवले 142 आणि मीटरने झाले 146. काही फरक नाही पडला अंदाज. मीटरने 146 भेटले. चला आता आजचा इथं स्टॉप करू, कारण सकाळी लवकर आलो होतो आपण.
आणि दिवसभर कसा गेला, किती इन्कम झाली. आणि उन्हामुळं भरपूर त्रास होतो आहे, त्याच्यामुळं आज लवकर घरी चाललो आहे. थोडंसं बागेत जाऊ फिरायला. बायकोला घेऊन आत्तापर्यंत कुठं फिरायला नव्हतं गेलो. समोरच्या साईडलाच बाग आहे. बायकोसोबत लग्न होऊन कम्प्लिटली 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये समोर घराच्या समोर बाग आहे, तरी यातही घेऊन नाही गेलो. आज जायचा प्लॅन माझ्या मनासाठी. आता बघू ती बाग कशी आहे, एन्जॉय होतोय का नाही तुला बघू. ते पोराला घेऊन मला म्हटलं होतं तसं खेळण्याचं बाग आहे, एक बाग झाली नवीन, ते चाललंय बघा. बायको मागे येते. चला बघू आता बाग ती कशी आहे आणि काहीच होतंय का नाही. पोरगा आजारी आहे थोडंसं. हा पूर्ण बाग आहे चालायचा. तिथं वॉकिंग आहे आणि लेफ्ट साईडला आता बाग दिसत. बागेची एंट्री करू, बघू बाग कशी आहे. हा ट्रॅकिंग आहे सगळी. आता इकडे लेफ्टला बाग आहे. काय करतो, कसं वाटते बाग. अय्यो बघा, इथंच घर आहे समोर. बघा ते समोरचं लॉक लावलेलं घर आहे. आणि ना इथं येण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागलेली.